राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। हमारा रेशन कार्ड, मला फोन आया नहीं। हमारा रेशन कार्ड, हमारा जातीचे दाखले, प्रशासनाचा जाहीर निषेध असो। आम्ही जवळजवळ 1 वर्षापासून मालेगाव तहसील कार्यालयामध्ये प्रांत साहेबांना वारंवार निवेदन दिले, आंदोलन केले, तरी देखील इथल्या प्रांत साहेबांनी कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळे आम्ही आज या इमारतीवर चढून सोडण्यासाठी आंदोलन करत आहोत। जर या नागरिकांच्या जीवितात काही धोका झाला देणं सर्व इथले प्रांत साहेब आणि इथलं शासन आणि इथलं प्रशासन असेल। हमारा जातीचे दाखले। दर्शकों, स्वागत है आप सभी का अब तक न्यूज इंडिया पर। हम इस वक्त मौजूद है मालेगांव उप विभागीय अधिकारी तहसील कार्यालय व प्रांत अधिकारी कार्यालय पर। इस वक्त यहाँ पर आंदोलन चल रहा है, जिस वक्त यहाँ पर लोकशाही धड़क मोर्चा के संस्थापक शेखर पगार हमारा रेशन कार्ड, हमारा जातीचे दाखले, हमारा रेशन कार्ड। उतर लो क्या पागल सरकार झाले का? मागण्या पूर्ण झाले का? मागण्या पूर्ण झाले का दादा? काय काय मागण्या होत्या आपल्या? की आपल्याला जातीचे दाखले बस आम्ही 1 वर्षापासून पाठपुरावा करतोय। त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की तुम्हाला 8 दिवसात देऊ, 8 दिवसात देऊ। आता 1 वर्ष होत आले, जातीचे दाखले दिले नाही, रेशन कार्ड दिले नाही। आता नागरिकांना साधं अन्नधान्य सुद्धा मिळत नाही। या तहसील कार्यालयामध्ये आम्ही किती वेळ चक्रा मारायचे, काय आंदोलन करून राहायचे का? यांचे पाय पडायचे का? आम्ही प्रशासनाने शासनाने यांना कशासाठी ठेवलंय? ते जनतेची सेवा करत असेल तर प्रांत साहेबांनी राजीनामा देऊन द्यावा। मग तुम्ही आंदोलन मागे घेतलं का? मागे नाही गेलं, आम्ही उड्या मारून देतो। आज त्यांनी आमचं असं पूर्ण नाही केलं काय? हा नागरिक कुठले आहे, कोणत्या गावाचा विषय आहे? उंबरदे यांचा जो मतदारसंघ आहे, नांदगाव मतदारसंघ आहे, पण यांचं जे प्रशासनाचं जे काम असतं ते मालेगाव तालुक्यामध्ये म्हणजे कळवडी गटातले जे काही नागरिक आहे त्यांची अशी परिस्थितीने घाटकाना घर का अशी परिस्थिती आहे। त्यांच्या मागण्यांकडे त्या तालुक्यातल्या कुठल्या नांदगावचे लोकप्रतिनिधी असतील किंवा मालेगावचे लोकप्रतिनिधी असतील, यांचं कुठल्याही प्रकारे त्यांचं लक्ष नाही। त्याच्यामुळे लोकांना कोणाकडे जावं हा मोठा प्रश्न आहे। एक तर मग मालेगाव तालुक्यात या कळवडी गट, सोनस गट, लिंबावड यांना सामील करून घ्यावं। एक तर मग त्या मतदारसंघात त्यांना प्रशासनाकडे त्यांना कामकाज त्यांचं सोपवावं। नेमका हे जे तुझ्या सोबत आहे यांचं गाव कोणतं आहे? यांचं उंबरदे हे मालेगाव तालुक्यातलं आदिवासी वस्ती। काय काय समस्या आहेत तुमच्या? समस्या काय काय तुमच्या? आमचे सारे बिलाचे आदिवासी बिल, हिंदू बिल आमच्यात कोणी नाही। बिल आहे म्हणून आम्हाला कोणी धनी नाही, त्यांना धनी आहे पण गरीबाला धनी नाही। आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला रेशन कार्ड, आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला रेशन कार्ड। आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला रेशन कार्ड, आम्हाला घरकुल, आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला रेशन कार्ड,
आम्हाला जातीचे दाखले. घरकुलची काय समस्या आहे? घरकुलचा विषय असा आहे की आज जवळजवळ हे लोक 100 वर्षापासून तिथं वस्ती करून राहत आहेत. यांच्या पिढ्याने पिढ्या या गावामध्ये गेले 100 वर्षापासून यांना घरकुल मिळाले नाही. म्हणजे विचार करा, देश स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष होत आले. आपण म्हणतो डिजिटल इंडिया, आणि 100 वर्षापासून या लोकांना राहायला घरं नाही, यांच्या स्वतःच्या जागा नाही, आणि जातीचे दाखले आणि रेशन कार्ड नसल्या कारणाने यांना ज्या शासकीय योजनांपासून वंचित राहावं लागतं आणि यांना कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. जर प्रशासनाकडे आम्ही वर्षानुवर्ष कागदपत्रांचा व्यवहार करायचा, आंदोलन करायचं, आणि प्रशासन जर लक्ष देत नसेल तर त्या प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्याचं काम लोकशाही दळत मोर्चा करेल. आम्ही प्रशासनाला नेहमी सहकार्य करतो, परंतु जर तुम्ही शांततेच्या मार्गाने आमचं आंदोलन समजून घेत नसाल, आमच्या मागण्या जर कधी समजून घेत नसाल, तर आम्ही भगतसिंगांच्या मार्गाने सुद्धा आंदोलन करू शकतो. या व्हिडिओद्वारे आणि या चॅनलच्या मार्फत मी आपल्याला सगळ्यांना विनंती करून सांगतो, आज लोकशाहीमध्ये जर 7 दिवसानंतर तुमच्या समस्या काय तुम्ही समजून घेतलं पाहिजे, त्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे. परंतु इथले प्रांत साहेबांनी कुठल्याही प्रकारे जलद गतीने काम केलं नाही. असं कुठे असतं का 1-1 वर्ष लागतात का जातीचे दाखले, रेशन कार्ड आणि गावचे जे प्रमुख आहे, गावचे प्रमुख आहे, त्यांच्या काय जबाबदारी? तिथले जे सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील त्यांची सगळ्यात मोठी महत्वाची जबाबदारी हीच आहे की त्यांनी यांना घरकुलाचं मंजूर करून द्यायला पाहिजे होते, यांना जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे होते. परंतु तुम्हाला जर पैसे मिळाले तर तुम्हाला एका दिवसात घरकुल बांधायला परमिशन दिली जाते, जातीचे दाखले दिले जातात, रेशन कार्ड दिले जातात. परंतु हे लोक आदिवासी समाज हा 100 वर्षापासून तिथं वस्ती करून राहत आहे, यांना अजून घरकुल मिळाले म्हणजे सगळ्यात निंदनीय आणि सगळ्यात वाईट अवस्था या मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील नागरिकांवर आलेली आहे. म्हणजे विचार करा की तुम्ही 2 दिवस जर लाईट नसली तर आपण जगू शकत नाही. 70 वर्षापासून यांच्या वस्तीवर लाईट नव्हती. आज या लोकशाही दळत मोर्चाच्या पाठपुरामुळे आंदोलनामुळे आम्हाला लाईट मिळाली. परंतु प्रशासनाला माझी नम्र विनंती, जर तुम्ही आम्हाला पक्का आश्वासन दिलं नाही तर आमचं आंदोलन तीव्र होईल याच्या पुढे. आज मालेगाव तालुक्यातील जे उंबर्द गाव आहे, हे उंबर्द गाव त्याची आदिवासी वस्ती आहे. 100 वर्षापासून लोक तिथं राहत आहेत, त्यांच्या पिढ्याने पिढ्या तिथे गेल्या. परंतु या लोकांना कुठल्याही मूलभूत सुविधा नाही. निवडणुका येतात जातात, फक्त आश्वासनं दिली जातात. आज त्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, त्याच्यानंतर रेशन कार्ड नाही, जातीचे दाखले नाही. रेशन कार्ड आणि जातीचे दाखले नसल्या कारणाने या लोकांना कुठल्याही मूलभूत सुविधा मिळत नाही. 100 वर्ष होऊन देखील जातीचे दाखले नसल्या कारणाने, स्वतःच्या जागा नसल्या कारणाने यांना घरकुल मिळत नाही. आजही ते लोक झोपडे करून राहतात. ही सगळ्यात वाईट अवस्था आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रांत साहेब असतील किंवा इथल्या प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार केला, निवेदनं दिली, आंदोलनं केली, संत गतीने काम केलं. काम आणि थोडासा टाळटाळ केल्यामुळे आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागला आणि नाईलाजास्तव आम्ही तहसील कार्यालयावर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. आम्हाला कुठेही प्रसिद्धी नको किंवा स्टंटबाजी नको, परंतु जनतेचे प्रश्न जर अधिकाऱ्यांनी सोडवले तर अधिकाऱ्यांचे आम्ही सत्कार करू. आम्हाला मान सन्मान नको, वैयक्तिक काही आम्हाला त्यांच्याकडनं फायदाही नको. फक्त नागरिकांचं काम होणं गरजेचं आहे. 15-15 वर्षे 10-10 वर्षे लोक मारून काम होत नाही. आता समाधान झालं का? मध्ये काय झालं? प्रांत साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की या 4 दिवसाच्या आत तुम्हाला आम्ही जातीचे दाखले देऊ. आम्ही त्यांना सांगितलं 4 नाही लागलं 5 दिवसात द्या, पण आम्हाला नक्की जातीचे दाखले द्या. जर या 4 दिवसात आश्वासन पाळलं गेलं नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन लोकशाही दळत मोर्चाच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल, एवढी ग्वाही देतो. राशन कार्डच्या संदर्भात काय झालं? राशन कार्ड ते उद्या सगळे कागदपत्र जमा करून त्यांनाही 2-3 दिवसात रेशन कार्ड दिले जातील असे प्रांत साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं. घरकुल योजना संदर्भात काय विषय? घरकुल योजनेचा जो विषय आहे की त्या जागा ज्या आहेत त्या इरिगेशनच्या असतील, काही गायरान असतील किंवा फॉरेस्टच्या जागा असतील, ज्या लोकांनी वर्षानुवर्ष तिथं घर करून राहतात त्यांना ती जागा दिली गेली पाहिजे. परंतु या लोकांचं कोणी राजकीय नेते लक्ष देत नाही, प्रशासन लक्ष न दिल्यामुळे आज हे लोक 100 वर्षापासून जागेअभावी घरकुलांपासून वंचित आहेत. तर त्यांना जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची आणि तिथले सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील यांची सुद्धा जबाबदारी की लोकांना राहायला घर नाही, जागा नाही, तर त्या जागा त्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांना तिथे घरकुल बांधता येईल. परंतु सतत पाठपुरावा केल्यानंतर प्रशासन आणि कलेक्टर साहेबांनी त्यांना आदेश दिलेले आहेत की यांना या जागेवर जागा मोजून द्या आणि त्यांना घरकुल बांधण्यासाठी परवानगी द्या. मग एवढं सगळं असून देखील हे अधिकारी आणि प्रशासनातले लोक का टाळाटाळ करतात? म्हणजे गरिबांचं कोणी ऐकूनच घ्यायचं नाही. जो सर्वसामान्य असेल त्यांना टाळलं जातं आणि जर वशिला असेल तर त्यांचं एका दिवसात काम होतं. आता गायरांचा जो विषय असेल, 1 मिनिट फक्त, की गायरान आणि फॉरेस्टचा जो विषय असेल, बऱ्याचशा वस्त्या शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये त्यांनी सिमेंटचे आणि स्लॅबचे घरं बांधले, परंतु सर्वसामान्य नागरिकांना साधं मातीची आणि झोपडी सुद्धा बांधण्याची परमिशन शासन प्रशासन देत नाही.